नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. कांदा व संदर्भातील राज्यातील कांदा उत्पादकांना दिलासा देणारा निर्णय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची महत्त्वाची अपडेट आलेली आहे. काय महत्त्वाची बातमी, काय निर्णय दिला कांदा शेतकऱ्यांसाठी, संपूर्ण बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती, पुढे शेवटपर्यंत बघा, अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे. पुढे जर आवडला तर नक्कीच लाईक करा. विसरू नका. चॅनलवरती नवीन असाल तर माझा शेतकरी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून जसं बेल आयकॉन म्हणजे घंटा नका, जेणेकरून जेव्हा नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचते करू शकता. राज्यातील कांदा उत्पादकांना दिलासा देणारा निर्णय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे. बघू शकता, मुंबई कांदा निर्यातीवरील 20% शुल्क रद्द करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयामुळे महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली आहे. या ठिकाणी बघू शकता, 20% शुल्क रद्द करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना या ठिकाणी दिलासा मिळाला आहे. मोठा दिलासा. या निर्णयाबद्दल उपमुख्यमंत्री शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित शहा, केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान, केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांचे आभार मानले. कांद्याचे निर्यात शुल्क रद्द करण्याबाबत शासनाच्या वतीने वेळोवेळी पंतप्रधान त्यांच्याप्रमाणे केंद्रीय सहकार मंत्र्यांना विनंती करण्यात आली होती. याच निर्णयामुळे कांदा उत्पादकांना आता चांगला भाव मिळू शकेल, असंही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलं आहे. एकंदरीतच 20% निर्यात शुल्क रद्द केल्यामुळे या ठिकाणी दिलासा मिळाला. खरं तर यामुळे या ठिकाणी एकंदरीत या ठिकाणी सांगायचं झालं, आतापर्यंत तुम्ही निर्यात शुल्क रद्द केलं नाही, आता म्हणते दिलासा मिळणार, परंतु आजवर काय झालं होतं हे संबंधित या ठिकाणी यामागचं काय कारण होतं नक्कीच या ठिकाणी शेतकऱ्यांसुद्धा कळू द्यायला पाहिजे होते. अशी ही महत्त्वाची अपडेट आहे. धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब आणि कमेंट करा. तर व्हिडिओ पुढून तोपर्यंत थांबतो. महाराष्ट्र जय श्री. धन्यवाद. जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.